जय श्री कृष्ण. गीता ऑलिम्पियाड 2025 साठी हा व्हिडिओ मी करत आहे. मी श्री चंद्रकांत कवडे. या व्हिडिओमध्ये श्रीमद भगवत गीता या ग्रंथातील अध्याय क्रमांक 9 राजविद्या राजगुह्य योग या अध्यायातील पहिले 6 श्लोक मी म्हणणार आहे. 7व्या अध्यायामध्ये भगवंताकडून विज्ञानसहित ज्ञान सांगण्याचा विषय चालू होता. तो प्रवाह चालू असताना मध्येच 8व्या अध्यायाच्या सुरुवातीलाच अर्जुनाने प्रश्न विचारले. त्या प्रश्नांची उत्तरं 8व्या अध्यायामध्ये सांगितली. एकूण 6 प्रश्नांची उत्तरं सांगितली आणि त्यानंतर 7व्या अध्यायामध्ये चालू असलेला विषयच पुढे या 9व्या अध्यायामध्ये घेतलेला आहे. विज्ञानासहित ज्ञानाच्या विषयाला विलक्षण रीतीने सांगण्यासाठी 9व्या अध्यायाच्या प्रारंभीचे श्लोक आहेत. राजविद्या राजगुह्य योग या नावाप्रमाणेच हा अध्याय असून याच्यामध्ये सर्व गुह्यतम गोष्टी भगवंतानं सांगितलेल्या आहेत. या पहिल्या 6 श्लोकामध्ये ज्ञान आणि प्रभावासह ज्ञान आणि त्यांचा प्रभाव यांचा विषय आलेला आहे. हे श्लोक सुरुवात करूया. श्री भगवानुवाच इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यनसूयवे ज्ञानं विज्ञानसहितं यज्ञात्वा मोक्ष्यसे शुभात्. राजविद्या राजगुह्यं पवित्रमिदमुत्तमं प्रत्यक्षावगमं धर्म्यं सुसुखं कर्तुमव्ययम्. अश्रद्धधानाः पुरुषा धर्मस्यास्य परन्तप अप्राप्यमान्निवर्तन्ते मृत्युसंसारवर्त्मनि. मयास्ततमिदं सर्वं जगदव्यक्तमूर्तिना मत्स्थानि सर्वभूतानि न चाहं तेष्वस्थितः. न च मत्स्थानि भूतानि पश्य मे योगमैश्वरम्. भूतभृन्न च भूतस्थो ममात्मा भूतभावनः. यथाकाशस्थितो नित्यं वायुः सर्वत्र गोमहान् तथा सर्वाणि भूतानि मत्स्थानीत्युपधारय. आपण याचा विषय जर विचारात घेतला तर श्लोक वाईज पहिल्या श्लोकामध्ये विज्ञानासहित ज्ञानकथन करण्याची प्रतिज्ञा भगवंत घेतात. दुसऱ्या श्लोकामध्ये विज्ञानासह ज्ञानाचा महिमा कसा आहे ते सांगतात. तिसऱ्या श्लोकामध्ये ज्ञानाविषयी श्रद्धा न बाळगणाऱ्या लोकांना जन्ममरण रूप असलेला संसार चक्राची प्राप्ती होते, त्यांचा मोक्ष होत नाही. चौथ्या श्लोकामध्ये प्रभावासह भगवंताच्या सर्वव्यापी स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे. 5व्या श्लोकामध्येही त्याचप्रमाणे वर्णन आहे आणि 6व्या श्लोकामध्ये भगवंत चराचरामध्ये कसे व्यापलेले आहेत यासाठी आकाशाचं आणि वायूचं उदाहरण दिलेलं आहे. जय श्री कृष्ण.